नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, प्रभाग क्रमांक 8 औंध बोपोडी या भागातले या ठिकाणी आता आपण बघतो आहोत की आपल्याबरोबर भक्तिताई गायकवाड आपल्याबरोबर आहेत, जे या भागातनं विजय उमेदवार आहेत. भक्तिताई नमस्कार. आजच्या ह्या विजयाबद्दल काय सांगाल आणि एकूणच मागच्या 8 ते 10 दिवसातलं वातावरण आणि आजचा विजय काय सांगाल? तसं बघायला गेलं थोडंसं टेन्शन होतं आणि भारतीय जनता पक्षाने आमच्यावर विश्वास दाखवला आणि उमेदवारी देऊन जो प्रचाराची जी जर्नी होती त्या प्रवासात जी लोक माझ्याबरोबर होती त्यांच्याबरोबर मला प्रवास करायला पुढे आवडेल आणि आम्हाला संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपले जे मतदार आहेत ज्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला मतदान केलेलं आहे त्यांना काय तुम्ही संदेश देताय? जे प्रेम आता त्यांनी दाखवलं इथून पुढेही तसंच राहावं अशी मी विनंती करते. तुमच्या प्रेमाची अपेक्षा त्यांना आहे, त्यांनी तर प्रेम दाखवलंय, आता तुमच्या प्रेमाची अपेक्षा. नक्कीच, म्हणजे आम्ही त्यांचा विश्वास नक्की राखू आणि त्यांच्यासाठी काम करायला आवडेल आणि सर्व वरिष्ठ नेत्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला नक्की आवडेल. मित्रांनो, हे होते भक्तिताई गायकवाड, प्रभाग क्रमांक 8चे विजय उमेदवार. ताई, आपल्याला शुभेच्छा, पुन्हा भेटत राहूयात. धन्यवाद. मित्रांनो, आपल्याबरोबर दत्ताजी गायकवाड आहेत, पुण्याचे महापौर, माजी महापौर. दत्ताजी, ह्या विजयासंदर्भात किंवा या संपूर्ण प्रचारासंदर्भात तुम्ही काय सांगाल? हा विजय प्रभाग क्रमांक 8 औंध बोपोडी हा आमचा मोठा विजय आहे. चारही उमेदवार हे सक्षम होते आणि सुशिक्षित होते आणि पक्षाने आमच्यावर जो विश्वास टाकला, भारतीय जनता पक्षाने, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आणि चारही उमेदवारांनी मतदारांना सामोरं जाताना हा जो मतदारांनी जो विजय आम्हाला दिलेला आहे तो मोठा विजय दिलेला आहे. मतदारांचे खूप खूप आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि तुम्ही जो आमच्या 4 उमेदवारांचा विश्वास टाकलेला आहे त्यात औंध भाग असेल, बोपोडी भाग असेल, निश्चित आम्ही या मतदारांच्या, नागरिकांच्या अपेक्षा हे चारही उमेदवार निश्चित विकास कामातनं पूर्ण करतील. तुमचं मार्गदर्शन त्यांच्याबरोबर राहू द्या, ते नक्कीच विकास वाढवतील. निश्चित त्यांना भक्ती गायकवाड तर आमच्या परिवारातले आहे. चारही उमेदवार माझ्या जवळचे आहेत. चारही उमेदवारांना विकासाच्या दृष्टीनं, कामाच्या दृष्टीनं, महानगरपालिकेच्या अनुभवाच्या दृष्टीनं निश्चित मी त्यांना मार्गदर्शन करेल. मित्रांनो, हे होते माजी महापौर दत्ताजी गायकवाड. गायकवाड साहेब धन्यवाद. ताई धन्यवाद.